Good morning students, welcome back in e-learning videos of physics. In earlier lecture, we have seen the revision of topic magnetism. Today, we are going to see some problems depending on the chapter magnetism. तर बघा विद्यार्थ्यांना आपण काय केलं आहे तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये जो टॉपिक आपण कन्सिडर केला होता हा कोणता होता मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिझम वरती कोणत्या पार्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात कारण मॅग्नेटिझम मध्ये थेरी पार्ट जास्त आहे आणि जे प्रॉब्लेम्स रिलेटेड आहेत यांचा पार्ट काय छोटा आहे त्याच्यामुळे जे मॅक्सिमम प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला सर्क्युलर लूप वरती किंवा किलो टेम्परेचर वरती विचारू शकतात परंतु इथे काही प्रॉब्लेम आपण बघणार आहे जे रिलेटेड आहेत तुमच्यामध्ये तुमच्या मॅग्नेटिझम या टॉपिकमध्ये जे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यावर रिलेटेड असणार आहे तर आपण बघतो वन बाय वन बघूया काय असेल तर याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे मॅग्नेटिक इंडक्शन ॲट ए डिस्टन्स 10 मीटर तुम्हाला काय दिलंय डिस्टन्स दिलंय x = 10 मीटर काय दिलं तुम्हाला डिस्टन्स 10 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल बघा कॉइल कोणती आहे सर्क्युलर कॉइल आहे लक्षात ठेवा ऑफ एरिया 1 मीटर स्क्वेअर तुम्हाला एरिया कितीला आहे 1 मीटर स्क्वेअर कॅरिंग ए करंट ऑफ 10 मिलीएम्पियर किती करंट कॅरी करतोय 10 मिलीएम्पियर म्हणजे 10 एम्पियर एवढा करंट कॅरी करतोय तर त्यावेळी मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल हे तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे तर या सगळ्याशी रिलेटेड असलेला एखादा फॉर्म्युला आपण बघू शकतोय आणि कोणता फॉर्म्युला असेल बघा अतिशय सिंपल आहे वी नो दॅट काय फॉर्म्युला बघा वी नो दॅट मॅग्नेटिक इंडक्शन B = μ0 R A divided by 2 pi x cube मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा μ0 ची व्हॅल्यू काय असते 4 pi * 10⁻⁻⁷ into I ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला 10 into A ची व्हॅल्यू किती आहे 1 divided by 2 pi आता x ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे बघा x ची व्हॅल्यू तर 10 बरोबर का काय असेल 10 into 10 क्यूब आहे ना त्यामुळे मग 1 10 आणि 1 10 काय होईल कॅन्सल आउट होईल त्यानंतर 2 pi आणि याला डिवाइड करायचं बरोबर मग काय होईल b वरती असेल 2 into 10⁻⁻⁷ खाली काय असणार आहे 100 असेल आणि किती असेल 100 परत सॉल्व करा तर काय होईल b हे 1/50 into 10⁻⁻⁷ ते वरती घेतलं की तुम्हाला काय मिळेल वरती घेतलं तुम्हाला काय मिळेल किंवा तुम्ही असंही करू शकता हे 50 वरती घ्या म्हणजे डिवायडेशन करा तर तुम्हाला काय मिळतं इथं 0.02 काय मिळेल 0.02 into 10⁻⁻⁷ म्हणजे तुम्हाला हे मिळू शकतं की हे दोन पॉइंट कडे कन्वर्ट करायचे 2 into 10⁻⁹ टेस्ला म्हणजे हे तुमचं फर्स्ट जे आहे ऑप्शन नंबर ए हा तुमचा काय असणार आहे तुमचा आन्सर असेल बघा ऑप्शन नंबर 1 जो आहे ते तुमचं काय असणार आहे आन्सर असेल 2 into 10⁻⁹ मीटर कारण का जर या साइडला आपण पॉइंट शिफ्ट केला तर मायनसची पॉवर इन्क्रीज होते या साइडला जर पॉइंट शिफ्ट केला तर प्लसची पॉवर काय होते इन्क्रीज होत जाते बरोबर त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय आहे बघा पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे ऑप्शन नंबर ए हे तुमचा आन्सर आलेला आहे दुसरा प्रॉब्लेम बघा मॅग्नेटिक इंडक्शन produced at the center of a circular loop carrying a current is B. The magnetic moment of the loop of radius R is. Magnetic moment काय असेल तर तुम्हाला लूपची ज्यावेळी त्याची रेडियस काय असेल कॅपिटल R एवढी असेल तर आपल्याला माहित आहे ज्यावेळी सर्क्युलर कॉइल आपण कन्सिडर करतोय आणि त्याची मॅग्नेटिक मोमेंट कन्सिडर करतोय किंवा त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन काढतोय त्यावेळी त्याची जी व्हॅल्यू आहे ती B = μ0 I अपॉन काय असते 2R असते बघा B = μ0 I अपॉन 2R याच्यामध्ये
ऍडजस्टमेंट करूया आपण a बाय a ची. a बाय a ची काय करूया ऍडजस्टमेंट करूया. म्हणजे काय होईल mu 0 I a डिवाइड बाय 2r into a. बट कॉइल कोणती आहे सर्क्युलर कॉइल आहे आणि सर्क्युलर कॉइल असेल तर सर्क्युलर कॉइलचा एरिया काय असतो पाय r स्क्वेअर. त्यामुळे mu 0 I a डिवाइड बाय 2r into इथं पाय r स्क्वेअर. हे बद्दल आपण काय वापरलं पाय r स्क्वेअर बरोबर. परंतु पुढे तुम्हाला हे माहिती आहे की यांचा प्रोडक्ट म्हणजे काय असतोय m is equal to ia. m is equal to ia म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट. आणि मग याला आपण रिप्लेस करू शकतोय mu 0 m डिवाइड बाय काय असेल 2 पाय r क्यूब. आणि मग ते इकडे कन्वर्ट करून घेऊया तर m is equal to तुम्हाला काय मिळू शकतंय 2 पाय r क्यूब into b divided by mu 0. 2 पाय r क्यूब b divided by mu 0 म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हा काय असेल करेक्ट असेल बरोबर का. तर बघा आपण काय केले याच्यामध्ये सिम्पली काय नाही केलं. आपल्याला माहिती आहे की एखादी सर्क्युलर कॉइल जर कन्सिडर केली तर त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं b is equal to mu 0 upon 2r असतं. त्याला एरियाने मल्टिप्लाय डिवाइड केलं ऍडजस्टमेंट केली. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून आपण काय केलं ऍडजस्टमेंट केली. आणि ऍडजस्टमेंट करताना वरची जी टर्म आहे ती आपण आहे तशीच ठेवली आणि खालच्या टर्म मध्ये जो एरिया आहे तो सर्क्युलर कॉइलचा एरिया घेतला आणि तो a is equal to किती असेल पाय r स्क्वेअर इथे इन्सर्ट केला. परंतु वरचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट म्हणजे काय असते मॅग्नेटिक मोमेंट असते आणि म्हणून त्याच्याबद्दल आपण m यूज केलं आणि खालची टर्म आहे एक्सपांड केल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन केलं आणि 2 पाय r क्यूब झाली. परंतु आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट करायचे आहे म्हणून मॅग्नेटिक मोमेंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलं m is equal to 2 पाय r क्यूब b divided by mu 0 आणि आपला सेकंड ऑप्शन हा काय असेल करेक्ट असेल बरोबर राईट. बघा जो प्रॉब्लेम नंबर 3 आहे या प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये काय आहे ए बार मॅग्नेट ऑफ लेंथ 1 and magnetic dipole moment capital M is bent in the form of an arc. arc च्या फॉर्म मध्ये काय केलेलं बेंड केले. the magnetic dipole moment will be त्याचे आपल्याला काय करायचे आहे magnetic dipole moment करायचे आहे. तर हे ऑप्शन्स आहेत 3 by pi into capital M 2 by pi into M by 2 आणि M. तर याच्यामध्ये सिंपल आपल्याला रिलेशन माहित आहे capital M is equal to small m into capital M. हे जे आहे m हे मॅग्नेटिक डायपोल स्मॉल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि हे जे आहे ती लेंथ आहे. परंतु लेंथ आणि रेडियस यांचं रिलेशन आपल्याला माहित आहे कारण ते r च्या फॉर्म मध्ये काय केलं आहे बेंड केलं आहे. तर l is equal to pi by 3 into r. मग हे r ला कन्वर्ट केलं तर r is equal to काय येते 3l upon pi येते. बट magnetic dipole moment is the multiplication of small m into small r. आणि मग याच्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळते m into 3l divided by pi. मग याच्यामधलं m into l मल्टिप्लाय करायचं काय आपल्याला माहिती आहे m into l काय आहे कॅपिटल m आहे आणि मग त्याच्यानंतर आपण कॅपिटल m लिहिलं 3 आहे तसं आणि pi आहे तसं आणि मग तुमचा आन्सर असेल 3 divided by pi into capital M. हे तुमचं काय असेल थर्ड नंबरच्या प्रॉब्लेमचा आन्सर असेल. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. यामध्ये हे ऑप्शन्स दिले आहेत तर करेक्ट ऑप्शन कुठला असेल ऑप्शन नंबर ए हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम नंबर 4. तर प्रॉब्लेम नंबर 4 काय दिला आहे बघा सिंपल आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन विल बी. तर तुम्हाला काय दिले मॅग्नेटिक डायपोल मोमेंट करायची आहे कुणाची रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची. तर तुम्ही याच्या अगोदर काढला असेल तुम्ही काय काढलाय करंट तुम्हाला माहित आहे म्हणजे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन कन्सिडर केला ज्याची रेडियस r आहे त्याचा मास m आहे आणि हा जर न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत असेल तर आपण एक्सप्रेशन्स बघितले आणि त्याच्यामध्ये कुठले एक्सप्रेशन येईल तर mvr² असणार नाही m0 पण l0 असणार नाही कारण हा काय आहे गॅल्व्हॅनिक रेशो आहे twice m upon e असणार नाही. मग राहिलं कुठलं तर हे जे आहे हे याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असेल l0 म्हणजे अँग्युलर मोमेंटम असणार आहे
म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन असणार आहे आणि वरचं ई हे काय असणार आहे चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन असेल. तर अशा प्रकारे ही याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल म्हणजे काय तर m EL नॉट डिवाइडेड बाय m ही कोणाची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. त्यानंतर जो प्रॉब्लेम नंबर 5 आहे गायरोमॅग्नेटिक रेशो इज अ रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू म्हणजे डिफाइन करायचं आहे तुम्हाला गायरोमॅग्नेटिक रेशो काय डिफाइन करायचं आहे गायरोमॅग्नेटिक रेशो. तर गायरोमॅग्नेटिक रेशो आपल्याला माहित आहे कसं डिफाइन करतो आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m नॉट टू द angular momentum of electron and E is equal to E upon twice m हे असतं बरोबर का. तर हा गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला आहे. काय आहे कुठला ऑप्शन बरोबर असेल तर अँग्युलर मोमेंटमचा ऑप्शन बरोबर असेल. म्हणजे जे ऑप्शन दिले तुम्हाला हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन आहे ही रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे आहे ते अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. तर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे कारण तुम्हाला डेफिनेशन माहित आहे गायरोमॅग्नेटिक रेशोची. काय डेफिनेशन आहे गायरोमॅग्नेटिक रेशो इज डिफाइंड as it is a ratio of it is a ratio of magnetic dipole moment to the angular momentum आणि हे समोर तुम्हाला दिसतंय. त्यामुळे करेक्ट आन्सर याचा काय असणार आहे ऑप्शन नंबर 4 असेल बरोबर. त्यानंतर पुढचा आहे प्रॉब्लेम नंबर 6 काय आहे बघा युनिट अँड डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटायझेशन आर. आता सगळ्यात सिंपल काय तर मॅग्नेटायझेशन म्हणजे काय मॅग्नेटायझेशन इज डिफाइंड as it is a ratio of net magnetic dipole moment to the काय असणार आहे व्हॉल्यूम बरोबर. मग याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर युनिट काय असतं आपल्याला माहिती आहे युनिट काय असतं एम्पियर पर मीटर असतं किंवा एम्पियर मीटर इन्व्हर्स असतं. मग युनिट आपल्याला माहिती आहे कारण एम्पियर पर मीटर दिसतंय इथे एम्पियर पर मीटर दिसतंय. तर हे दोन ऑप्शन्स काय असणार नाहीत सी आणि डी काय असणार नाही कारण का आपल्याला युनिट माहिती आहे युनिट काय असतं एम्पियर पर मीटर असतं. मग डायमेन्शन्स कुठल्याकडे असतील कारण हे पर मीटर आहे त्यामुळे n⁻1 येणार नाही येईल का कारण का डिव्हायडेशनला आहे आणि डिव्हायडेशन वरती गेल्यानंतर -1 होते त्यामुळे हेही कट होऊन जाईल आणि मग रिमेनिंग काय असेल एम्पियर पर मीटर m⁻0 l⁻−1 d⁻0 आणि i⁻1 एम्पियर हे युनिट आहे y⁻1 जे डिस्टन्स आहे ते डिव्हायडेशनला आहे ते वरती गेले -1 होते त्यामुळे n⁻−1 म्हणजे हा जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी हा काय असेल करेक्ट असेल बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम नंबर 7 काय बघा प्रॉब्लेम नंबर 7 पर्सेंटेज चेंज इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए टोरॉइड फील्ड विथ मटेरियल ऑफ ससेप्टिबिलिटी 5.5 × 10⁻⁻4 इज. काय करायचं आहे पर्सेंटेज चेंज करायचा आहे काय करायचं आहे पर्सेंटेज चेंज ऑफ टोरॉइड करायचा आहे. पर्सेंटेज चेंज ऑफ टोरॉइड इज कसं करणार सिंपल आहे. पर्सेंटेज चेंज कसं करणार तुम्ही लॅम्डा * 100% लॅम्डा * 100 मग लॅम्डा तुम्हाला किती दिला आहे त्याच्यामध्ये दिसतो तुम्हाला 5.5 × 10⁻⁻4 बरोबर का. मग पर्सेंटेज काढायचं आपण 100 ने मल्टिप्लाय केलंय आणि लॅम्डा इथे काय दिलंय तुम्हाला टोरॉइड ची ससेप्टिबिलिटी दिली आहे. तुम्ही त्याला असं लिहू शकता काय बरोबर का. मग त्यामुळे हे 100 आहेच ठेवायचं बरोबर. आता टोरॉइड म्हणजे काय टोरॉइड is a form of solenoid or when you consider a solenoid and when solenoid is bent in the form of circle then it is called as toroid. A long solenoid is bent in the form of circle then it is called as toroid. आणि toroid मधला मॅग्नेटिक मटेरियलचा तुम्हाला काय करायचा आहे पर्सेंटेज चेंज करायचा आहे आणि हा पर्सेंटेज चेंज काढताना ससेप्टिबिलिटीला आपण 100 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे तुमचा आन्सर असेल 5.5 × 10⁻²% बरोबर का 5.5 × 10⁻² असेल. काय का बघा आन्सर हे सेकंड नंबरचा आन्सर तुमचं काय असेल बरोबर असेल. तर आतापर्यंत आपण किती प्रॉब्लेम बघितले आहेत 7 प्रॉब्लेम बघितले आहेत.
1. तर बघा पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 1. तुम्हाला काय दिले, दी ससेप्टिबिलिटी ऑफ मायग्रेशन ॲट 500 केल्विन इज 1 × 10⁻⁵. तुम्हाला टेम्परेचर T1 दिले, T1 is equal to 1 × 10⁻⁵. The susceptibility of 1000 Kelvin is, the susceptibility तुम्हाला काय दिले, ही ससेप्टिबिलिटी दिल्या काय पण किती टेम्परेचरला, T1 is equal to 500 ला. तुम्हाला काय दिले, T2 दिला, T2 किती दिलाय तुम्हाला 1000 केल्विन, आणि तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. बरोबर का. तर सिंपल आहे. काय म्हणजे काय, तर ससेप्टिबिलिटी आणि त्याच्यानंतर T1 म्हणजे फर्स्ट टेम्परेचर, T2 म्हणजे सेकंड टेम्परेचर, आणि मग रेशो घेऊन आपण काय करतोय, काढतोय. सिंपल आहे. Chi2 upon Chi1 is equal to T1 upon T2. याच्या व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय असेल बघा, सिंपल आहे, आपण सॉल्व्ह करू. याच्यामध्ये व्हॅल्यू सगळ्या दिल्यात आपल्याकडे आहेत. डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ आपण. डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे, Chi2 upon Chi1 is equal to T1 upon T2. therefore Chi2 ची व्हॅल्यू आपल्याला नाही, आपल्याला काढायची आहे. T1 ची व्हॅल्यू किती आहे, 500. त्यानंतर T2 ची व्हॅल्यू किती आहे, 1000. आणि मग त्याला Chi1 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं 1 × 10⁻⁵. तर काय होईल, हे 1000 आहे, म्हणजे हे येईल तुम्हाला 0.5 × 10⁻⁵. एक पॉइंट शिफ्ट करा, म्हणजे 5 × 10⁻⁶. काय येईल, 5 × 10⁻⁶. फॉर्म्युला सिंपल आहे. काय आपण काय 1 is equal to T1 upon T2. मग काय कन्वर्ट करून घेतलं, T1 ची व्हॅल्यू पुट केली, T2 ची व्हॅल्यू पुट केली, इकडे काय पण त्या साइडला घेतलं 1 × 10⁻⁵. कॅल्क्युलेशन केलं 0.5 × 10⁻⁵ येते, आणि मग पॉइंट कन्वर्ट करून घेतला 5 × 10⁻⁶. फर्स्ट ऑप्शन असेल तुमचा. फर्स्ट ऑप्शन काय असेल, 5 × 10⁻⁶, आणि हेच तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. बरोबर. दुसरे काय बघा, a circular coil of radius r by wire of length l is flowing through it, then magnetic dipole moment is proportional to. बरोबर का. तर magnetic dipole moment काढायचे, गोल लेंथ घेतली, तर लेंथ कशाशी इक्वल असते, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल शी असते. बरोबर का. l is equal to 2 pi. मग r ला कन्वर्ट करून द्या, r is equal to काय होईल, l upon 2 pi. सिंपल आहे. r is equal to काय आला तुम्हाला, l upon 2 pi. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला माहिती आहे, m is equal to काय असते, m is equal to I into a असते. बरोबर का. a म्हणजे काय असतं, pi r स्क्वेअर. बरोबर का. I into pi r स्क्वेअर. मग r स्क्वेअर तुमच्याकडे आहे I into pi. r ची व्हॅल्यू काय आहे, मग l स्क्वेअर बाय 4 pi स्क्वेअर होईल. काय होणार, l स्क्वेअर बाय 4 pi स्क्वेअर. मग हे पाय इथले एक पाय कॅन्सल होईल, आणि मग तुम्हाला m is equal to काय मिळेल, I l स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 pi. काय मिळेल बघा, I l स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 pi. आणि मग याच्यामध्ये कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू सोडल्या तर राहते काय, हा करंट तुम्हाला दिलेला आहे, हा 4 pi आहे, हे जर सोडलं तर m is directly proportional to s स्क्वेअर. यांना जर आपण कॉन्स्टंट म्हटलं, I upon 4 pi ला जर आपण कॉन्स्टंट म्हटलं तर काय होईल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट is directly proportional to the square of angular momentum. म्हणजे तुमचं काय असणार आहे, फर्स्ट आन्सर असेल. बघा m is equal to I घेतलं, व्हॅल्यू पुट केल्या, a म्हणजे pi r स्क्वेअर, I pi याचा स्क्वेअर करून घेतला, कारण r स्क्वेअर इथं आहे, ही याच्यामध्ये पुट करायची, यांचा स्क्वेअर होईल l स्क्वेअर upon 4 pi स्क्वेअर. म्हणजे कॅन्सल ते कॅन्सल आउट होईल, रिमेनिंग काय राहील, I l स्क्वेअर upon 4 pi. याच्यामधला I upon 4 pi कॉन्स्टंट ठेवायचा, आणि कॉन्स्टंट काढला की प्रपोर्शनॅलिटी साइन येते, आणि तुम्हाला काय मिळेल, m is directly proportional to l स्क्वेअर. हे तुमचा आन्सर असेल. त्यानंतर पुढचे काय आहे, the wire of length l is bent in the form of square and circle, then ratio of their magnetic dipole moment at the center is. magnetic dipole moment ला त्या सेंटरला
त्याची मॅग्नेटिक फील्ड किती असेल ही आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे, बरोबर का. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायचे आहे ॲट दी सेंटरला. बघा सिंपल आहे, पहिल्यांदा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये बेंड केले, त्यानंतर सर्कलच्या फॉर्म मध्ये बेंड केले. मग दोघांचा रेशो घेऊया. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर डिवाइड बाय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इन द फॉर्म ऑफ सर्कल. सॉरी पहिल्यांदा सर्कल त्यानंतर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. एरिया काय असतो आहे, आय ए असतो आहे, एरिया पाय आर स्क्वेअर. इकडे आय ए असेल, इथं पण आय ए असेल, आय आय कॅन्सल होईल, याचा एरिया आहे तो पाय आर स्क्वेअर, याचा एरिया एल स्क्वेअर असेल, बरोबर का. एरिया ऑफ द सर्कलचा काय असेल, पाय आर स्क्वेअर, एरिया ऑफ द स्क्वेअरचा काय असेल, एल स्क्वेअर. मग यांच्या व्हॅल्यू पुट करा, बरोबर का. जर तुम्ही सर्कलच्या फॉर्म मध्ये कन्सिडर केला तर एल अपॉन काय असेल, 2 पाय असेल, आणि जर इथे कन्सिडर केलं तर एल अपॉन 4 असेल. रेडियस किती असते, पाय इंटू एल अपॉन 4 पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय खाली काय असणार आहे, एल अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा आन्सर असेल पाय बाय 4. सगळं आपण कॅल्क्युलेशन केलं आणि मग तुमचा आन्सर किती असेल, पाय बाय 4. काय काय कॅन्सल होत आहे, तर इथे काय होईल, x स्क्वेअर अपॉन 16 पाय स्क्वेअर होईल, इथे 16 होईल, सगळं जे आहे ते कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील, 4 राहील. याचा स्क्वेअर रूट 2 येतोय, याचा स्क्वेअर रूट 2 येतोय, इथले इथले स्क्वेअर कॅन्सल होत आहे, इथले एक पाय आणि इथले एक पाय कॅन्सल होत आहे, फक्त राहतोय पाय, आणि मग आन्सर तुम्हाला काय मिळेल, पाय बाय 4 मिळेल. आणि यातला लास्ट प्रॉब्लेम, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज E moving in a circular orbit of radius r with speed v is given by. हे जे आहे ते मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आपण भेटलं आहे. काय, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. सिंपल आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज EVR डिवाइडेड बाय 2. हे तुमचं काय असेल, फायनल आन्सर असेल. तर अशा प्रकारे आपण किती प्रॉब्लेम बघितले बघा. तर टोटल या चॅप्टर मध्ये आपण 11 प्रॉब्लेम बघितले आणि यासारखेच प्रॉब्लेम येतात, दुसरे कुठल्याही टाइपचे प्रॉब्लेम येत नाहीत. तुम्ही थेरी पूर्ण वाचून घ्यायचे आहे आणि हे प्रॉब्लेम करायचे आहे. तुम्हाला इझिली या चॅप्टरवरती प्रॉब्लेम काय होतील किंवा थेरी काय होईल, सॉल्व्ह होईल. थँक्यू.